तर हा सगळा प्रचार करत असताना मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, मला जे बोलायचं होतं ते प्रदीपदादांनी अतिशय विस्तृतपणे आपल्या या ठिकाणी भावना मांडल्या. आपल्या गावामध्ये काही यायची माझी पहिलीच वेळ असं नाही. या गावामध्ये मी अनेक कामं केलेली आहेत. मगाशी दिलीपरावने सांगितलं 2013ला मी रामोशीवाडीचा रस्ता 1,79,00,000 रुपये मंजूर करून आणला. मी तो गरजेचा रस्ता आणि तो रस्ता करण्यासाठी आमचे सगळे जुने सहकारी म्हणजे गोकुळ क्षीरसागर, संजय जवळकर, गणेश जवळकर, पारस वाल्लेकर, सपनाताई वाल्लेकर, माऊली माथेपूर या सगळ्या मंडळींनी खूप पाठपुरावा केला आणि मला समाधान आहे की तो रस्ता केल्याचा आनंद सुद्धा मला आहे, कारण तो गरजेचा होता. बाकी छोटी मोठी कामं ते मी करतच आलो आहे. त्यामध्ये आळंदी मातोबाचे ते सामाजिक सभागृह बांधलं, त्याला 10 लाख रुपये टाकले गेल्या वर्षात. नंतर स्मशानभूमीचा सुधारणा करण्यासाठी 10 लाख रुपये टाकले. त्याच्याशिवाय जगतापमळा ते कुंजीरमळा ते आळंदी मातोबाच्या गावठाण रस्त्यासाठी 20 लाख रुपये टाकले. ग्रामपंचायत आळंदी मातोबाचे येथील जगतापमळा ते कुंजीरमळा हे त्याच्यासाठी परत एकदा 10 लाख रुपये टाकले DPTCतून. अशी ही सगळी कामं मी खासदार म्हणून आणि खासदार नसताना सुद्धा केली. पण आपल्या सगळ्यांना ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही विचार करणं गरजेचं आहे. मी कुणावर टीका करणार नाही, टीका करण्यासाठी आलेलो नाही. माझा मूळ उद्देश एवढाच आहे की खासदार आमदार निवडून गेल्यावर त्यांनी आपली कर्तव्य पार पडली पाहिजे, आपल्या जबाबदाऱ्या पेलल्या पाहिजे. काय झालंय, आम्ही गेल्या 5 वर्षात या मतदारसंघामध्ये असं बोललं जातं की खासदाराचे कामं गल्लीत नसतात, गावोगावी फिरायचं नसतं, पण दिल्लीत थांबायचं असतं. माझं नेहमीच सांगणं आलं की एक माणूस आपण एखाद्याला निवडून देतो, अगदी ग्रामपंचायत सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार, आपण काय निवडून देतो की त्या माणसाकडून आपल्या काही अपेक्षा असतात. एखाद्याचा चेहरा आवडला म्हणून त्याला मतदान करतो असं नाही होत. मला मतदान करताना ह्या व्यक्तीला मी मतदान करतो, त्याचे विचार चांगले आहेत, तो माझ्यासाठी, माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या गावासाठी काही ना काहीतरी योगदान देईल अशी सगळ्यांची अपेक्षा असते. आणि मतदान करताना आपण हे सुद्धा विचारात घेतो की गेल्या 5 वर्षात 10 वर्षात आपण जे मतदान केलं त्या मतदानाचा पाठपुरावा सिंहावलोकन सुद्धा करणं गरजेचं असतं.